हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ आयस प्लॅटफॉर्म अगेन. आणि आजच्या आपल्या थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की काय होणार आहे. तर खूप लोकांना हा प्रश्न पडला असेल की मॅडम आता का बरं 2023ची पूर्व संयुक्त परीक्षा आपली झालेली आहे, जी कंबाईन झाली पहिल्यांदा, बरोबर, प्रिलिम्स, ठीक आहे. त्याच्यानंतर 2023ला आपलं संयुक्त गट ब ची मुख्य झालेली आहे, ज्याचा फॉर्मॅट पहिल्यांदा जो चेंज्ड फॉर्मॅट आहे, कारण आपण आता जी मुख्य झाली ही आपण सगळ्या याची एकच मेन्स आपण दिलेली आहे, बरोबर. म्हणजे पहिले वेगवेगळ्या होत होत्या, आता एकच मेन्स दिलेली आहे आपण, म्हणजे मुख्य परीक्षा दिलेली आहे आपण संयुक्तची 2023ची. याचा काय पॅटर्न चेंज होता किंवा त्यांनी जेव्हा एकत्र केले सगळ्या पोस्टसाठीची मेन्स, तर त्याच्यामध्ये काय चेंज होतं, काय नवीनपणा होता, अभ्यासक्रम जो त्यांनी चेंज केला त्याच्यात खरंच चेंज होता का, मग जुनं आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला काय चेंजेस करावं लागेल, थोडंसं आपलं डायरेक्शन आपल्याला कसं बदलावं लागेल एखादा विषय हाताळताना. आता एखादा विषय म्हणजे माझा आता महाराष्ट्र भूगोल आहे, म्हणून मी आता फक्त महाराष्ट्र भूगोलसाठीच तुम्हाला गाईड करू शकेल. आणि जर तुम्हाला दुसरं याचं पाहिजे असेल तर यू कॅन कमेंट मी, ठीक आहे. आणि संयुक्त गट क चं पण आपण आता 17 डिसेंबरची आपण एक्झाम दिलेली आहे, ती पण मेन्स. त्याच्यामध्ये याचं किती % पॅटर्न रिपीट होतो आहे आणि कोणते कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे हे आपण आज शिकणार आहे. आज आपण ह्या तिन्ही पेपरचं ॲनालिसिस जे आहे हे शिकणार नाही आहे. ॲनालिसिस तुम्हाला येते, मी कुठल्याच प्रकारे तुम्हाला शिकवणार पण नाही आहे महाराष्ट्र भूगोल. मी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन पेपर्स जे आहे हे हार्ड कॉपी इथे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवते, डिजिटल. सो त्याच्यासाठी निवांत राहायचं. आता तुम्हाला फक्त पेन पेपर घेऊन एवढं लिहून ठेवायचं आहे की महाराष्ट्र भूगोलाचं ॲक्च्युली वेटेज किती आहे मी तुम्हाला सांगते, बरोबर घेऊन जाते मी तुम्हाला. आणि त्यासाठी तुम्हाला कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, दिशा जी चेंज झालेली आहे नवीन अभ्यासक्रमानुसार, ते किती पर्सेंटेजमध्ये ते कोणत्या याच्यावरती वेटेज देत आहे हे आपल्याला बस याच्यातून शिकायचं आहे. सो इंट्रोडक्टरी आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की हे कशासाठी आहे. आता हे लेक्चर त्यांनीच बघावं ज्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजे हे जिओग्राफी महाराष्ट्राच्या रिलेटेड, ठीक आहे. म्हणजे हमखास ज्यांना पदरात पाळून घ्यायचे आहे हे मार्क्स, त्यांना हा ट्रेंड जो आहे नवीन आता येणाऱ्या कंबाईनसाठी आणि मुख्यसाठी, प्री आणि मुख्य त्याच्यासाठी, आणि इव्हन महाराष्ट्राचा जो भाग राज्यसेवेमध्ये आहे तो पण जर ओव्हरऑल कव्हर करायचा असेल विथ PYQ, त्यांनीच पुढे हे लेक्चर कंटिन्यू करायचं, नाही तर इथून तुम्ही बॅकआउट घेऊ शकता. सिंपल. आता इथून पुढे जे होईल ते आपलं डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट बोलणं होईल, ठीक आहे. एक डिस्क्लेमर आधीच देत आहे, मी टॉपिक शिकवत नाही आहे इथे, ठीक आहे. फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन करून देत आहे की ट्रेंड काय चेंज झाला आणि वेटेज कशाला कसं येणार आहे आणि ते आपण कसं कव्हर करून घेतलेलं आहे ऑलरेडी, ठीक आहे. किंवा अजून आपल्याला काय अपडेट करावं लागणार आहे. चलो, ओके. मॅडम नेक्स्ट घ्या. ओके. सर सगळ्यात पहिले आपण जो पेपर घेतो आहे तो आहे 2023चा कंबाईनचा पेपर, जो की 30 एप्रिलला आपण सगळ्यांनी दिला, जो की गट ब आणि क चा जो पूर्वचा पेपर आहे हा आपण प्रिलिम्सचा पेपर दिला, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणा जिओग्राफीचे जे सपोज जर 10 ते 12 क्वेश्चन्स सपोज आपण इन बिटवीन पकडले, ठीक आहे, 15 पर्यंत, पण तरी 12 तर हमखास जिओग्राफीचे क्वेश्चन्स असतात. तर त्याच्यामध्ये भारताचा जिओग्राफी असतो आणि महाराष्ट्राचा जिओग्राफी असतो, बरोबर. तर आपला टॉपिक काय चालू आहे आता, मी सध्या इथे भारत इन्क्लूड केलं नाही आहे, ठीक आहे, कारण आपल्याला महाराष्ट्राच्या जिओग्राफीचं जे वेटेज आहे आणि महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरचे क्वेश्चन फक्त कव्हर करायचे, म्हणून या पेपरमध्ये आलेले. आता आपण बघू की तुमच्याजवळ जर हार्ड कॉपी असेल तुम्ही घेऊन बसले तर वेल अँड गुड, नाही तर मी तुम्हाला इथे दाखवतच आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये घेऊन जायचं आहे. तर मॅडम नेक्स्ट घ्या. पहा, आता इथे पहिला क्वेश्चन आहे. ॲक्च्युली तर हा खूप जास्त सोपा क्वेश्चन आहे, ठीक आहे, की महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक खडकाचा काय होतो, दगडाचा वापर केला जातो. कुठल्या याचा केला जातो तर त्याच्यामध्ये त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहे. आता ज्यांना महाराष्ट्राचा भूगोलाचं प्राकृतिक माहिती आहे किंवा ज्यांनी समजून सांगितलेलं आहे, ठीक आहे, किंवा ज्यांना ॲक्च्युली बेसिक नॉलेज आहे, त्यांनी तर हा क्वेश्चन एका सेकंदाच्या अंदर, म्हणजे कारण तिथे टाईम पण इम्पॉर्टंट असतो, त्यांनी मारून ते पुढे गेले असतील की बेसॉल्ट खडक आहे बाबा त्याचं उत्तर, ठीक आहे. पण आपल्याला आता त्याच्यामध्ये जाऊन बघायचं आहे की म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता लिहून घ्या की आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे. महाराष्ट्राच्या भूगोल रिलेटेड मी जिओग्राफीचं भारत कव्हर करत नाही आहे, वारंवार रिपीट करते आहे, ठीक आहे. डायरेक्शन तुम्ही सेट ठेवा, विजन क्लिअर ठेवा, ओके. सो पहिला पॉईंट आता तुम्ही लिहिणार आहे की आपल्याला आता खडक प्रणाली
याचा अभ्यास आपल्याला इम्पॉर्टंट, म्हणजे हा जर आपण केला तर आपला 1 मार्क्स जो आहे हा हमखास होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला सब्जेक्ट संपवणे म्हणजे पुस्तक संपवणे, त्याच्यानंतर मग याचा ॲनालिसिस करणे म्हणजे आता याचं ॲनालिसिस आणि पुढे काय येईल मागे काय काही याच्या फंद्यात पडू नका. सिलेक्टेड करा. सगळेचे सगळे टॉपिक करणे म्हणजे सब्जेक्ट उडवणं होत नाही. किती मार्क्स पदरात पडताय इम्पॉर्टंट आहे. आता इम्पॉर्टंट मी तुम्हाला काय सांगितलं, खडक प्रणाली तुम्हाला 1 मार्कासाठी करायचं आहे. सोपे क्वेश्चन आहे. आता बेसॉल्ट खडकालाच आता यांनी आता बेसॉल्ट दिलं, पण आता उद्या जाऊन हे चेंज होईल. बेसॉल्ट खडकालाच लिहून घ्या तिथेच. ज्वालामुखीय खडक देखील म्हणतात. ज्वालामुखीय खडक म्हणतात. आता यांनी बेसॉल्ट खडक नसतं दिलं नाव. बेसॉल्ट कसं आता सगळ्यांना पाठ आहे की महाराष्ट्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लावारस सगळीकडे जो संचयित झालेला आहे त्याच्यामुळे जो पठाराचा भाग आहे आपण बघितलेला आहे, तर तो कसा झालेला आहे, पूर्ण बेसॉल्ट खडकाच्या लेअरनी हे झालेला आहे. याच्यामध्ये खूप कमी बेसॉल्ट खडकामध्ये जीवाश्म वगैरे आढळतात. ठीक आहे. म्हणून आपण पाहिलं होतं की खनिजांमध्ये पण की महाराष्ट्र जर असा असेल तर याच्यामध्ये मॅक्सिमम या पोर्शनला विदर्भाच्या आणि इकडे कोकण पट्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम खनिज आहे. पण हा जो पठाराचा भाग आहे बेसॉल्ट खडकाचा असल्यामुळे ज्वालामुखी उद्रेकामुळे तिथे जे लेअर तयार झाले याच्यामुळे त्याच्यामध्ये जीवाश्म कमी आहे. मग आता तुम्ही सांगा, जीवाश्म कमी असणाऱ्या खडकाचा आपण घर बांधण्यासाठी वापर करू की आपण ज्याच्यामध्ये चांगले जीवाश्म आहेत त्यांचा वापर करू? बेसिक सेन्स आहे. ठीक आहे. खूप सोपा होता. इतकं ॲक्च्युली याच्यावर एक्सप्लेनेशनची गरज नव्हती, पण मी तुम्हाला आता माझ्या ॲपमध्ये घेऊन जाते. खूप लोकांचं असते की मॅडम तुमचं ॲप कसं आहे, मग तुमचा कोर्स कसा आहे, तो घ्यायच्या आधी तुम्ही पहिले बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला घेऊन जाते की त्याच्यामध्ये कशा प्रकारचं तुम्हाला बघायला मिळत आहेत, काय त्याच्यामध्ये आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न मी तुम्हाला हे नाही म्हणत, हा तर बेसिकचा प्रश्न आहे, पण मी आता तुम्हाला हे नाही म्हणत आहे की हा प्रश्न काय म्हणतात त्याला माझ्या ह्याच्यातून आलेला आहे वगैरे असं काहीच क्लेम नाही आहे. एक तर हा पहिले तर पांचट बेसिक प्रश्न होता. ठीक आहे. तरी त्याच्यावरून मी तुम्हाला ॲपमध्ये जाऊन दाखवते की हा ॲक्च्युली महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये मी सगळे स्टेट बोर्ड महाराष्ट्राचे कव्हर करून दिलेले आहे 6वी ते 12वी. ठीक आहे. आता ते मी तुम्हाला प्रूफ दाखवते त्याचं. ह्या आपल्या ॲपमध्ये आपण गेलो, तुम्हाला असा माझा एक कोर्स दिसेल. ठीक आहे. कोर्सच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा गेले तेव्हा कंटेंट आहे पहा तुम्ही. याच्यामध्ये हे काही गोष्टी मी तुम्हाला फ्रीली अवेलेबल केलेल्या आहे आणि काही गोष्टी नाही. काय फ्री अवेलेबल आहे, कोणी जाऊन काय ॲक्सेस करू शकतं मी तुम्हाला नंतर सांगेल. आता याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे इयत्ता 6वी मध्ये. ठीक आहे. मी सगळे स्टेट बोर्ड कव्हर केले. आता ॲक्च्युली हा स्टेट बोर्डाचा प्रश्न आहे. स्टेट बोर्ड म्हणजे बेसिक आहे आपलं जे गाभा आहे त्याच्यातून क्वेश्चन आलेला आहे, पण आपण स्टेट बोर्ड करत नाही. मग आपल्याला वाटतं या पुस्तकातून आलं, या अकॅडमीतून आलं, त्यांच्यातून आलं. अरे पेपर झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये छापत आहे. ओके. त्याच्यामुळे कुठल्या रिसोर्सेस, आणि मी क्लेम पण करत नाही की माझ्या नोट्समधून आलं, माझ्या कोर्समधून आलं. 6वी मध्ये 6वीच्या याच्यामध्ये तुम्ही जा. याच्यामध्ये 7व्या नंबरचा जो चॅप्टर आहे. ठीक आहे. नाही वरती PDF जा तुम्ही. हां इथे पहा याचा ही 6वीची स्टेट बोर्डाची हे आहे या ठिकाणी. ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे दिसेल. हे आपलं आता ॲपमध्ये चालू आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये खाली या 7व्या नंबरचा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये पहा 7th नंबर. मला असं वाटतं भरपूर खाली जावं लागेल. हे बघ 7th नंबरचा जो चॅप्टर आहे खडक आणि खडकांचे प्रकार. 6वी इयत्ता 6वी 10वी वगैरे तर मी बोलत पण नाही आहे. ठीक आहे. इयत्ता 6वी मध्ये. ठीक. आणि बेसिक चालू आहे आपलं, फक्त बेसिकवरती खेळत आहे आपण. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे हे जे क्वेश्चन्स आहे हे कुठल्याही अकॅडमीच्या क्लेमवरती न जाता तुम्ही ॲक्च्युली पाहिलं पाहिजे की आपल्याला कुठून प्रॉपर काय घ्यायचं आहे आणि कसं कव्हर करायचं आहे, कसा विषय मार्कानुसार पदरी पाडून घ्यायचा आहे. तुम्ही कुठलाही पेपर उचला, महाराष्ट्र भूगोलावरती तुम्हाला मॅक्सिमम 5 ते 7 क्वेश्चन हा रेंज आहे. याच्यावरती हे एवढे क्वेश्चन महाराष्ट्राच्या भूगोलावरती असतात, जास्त पण कमी नाही. ठीक आहे. मी प्रूफ देते तुम्हाला. सगळे पेपर आपल्याकडे आहे आणि आपण बघणार आहे. याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा की हे जे 5 ते 7 मार्क्स आहे हे जर तुम्ही तुमच्या पदरी पाडून घेतले हमखास बिलकुल, आणि त्याच्यात जर तुम्ही तुमचा टाइम रिड्यूस करू शकले, ठीक आहे, तर तुम्हाला बाकीच्या याला टाइम जास्त मिळेल आणि तुमचे जे हमखास मार्क्स आहे ते वाढल्यामुळे तुम्ही बाकीच्यांच्या रेसच्या कुठेतरी पुढे राहाल. आणि हे एकाच वन स्टॉप सोल्युशन मी बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही या ठिकाणी तुमच्या ॲपची पब्लिसिटी करत आहे का? तर येस, हो मी करत आहे. कारण रिअल कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तो तुम्हाला दिसला पाहिजे आणि तो तुमच्याच जवळ आहे. तर तुम्हाला माहित नाही की 6वीच्या भूगोलाच्या चॅप्टरमध्ये 7व्या नंबरच्या चॅप्टरमध्ये खडक प्रणाली आहे. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये जावं लागेल. परचेस करा मी म्हणत नाही आहे, तिथे जाऊन तुम्हाला ॲटलिस्ट कंटेंट पाहावं लागेल. कव्हर होते का, आयोगाचं काय घेतलेलं आहे की नाही आहे तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे. तर 7व्या नंबरचा खडक आणि खडक प्रणाली इथे पहा.
वरती जा. हां बघा, इथे सगळं त्यांनी बेसिक दिलेलं आहे की इथे खडकांच्या प्रकारमध्ये पहिलं त्यांनी दिलं आहे अग्निजन्य खडक, यालाच अग्नीज खडक, यालाच मूळ खडक म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर या खडक प्रणालीमध्ये खाली त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे तो खडक आढळतो हे सगळं डिटेलमध्ये. इथे मी फक्त तुम्हाला आता हे काय दाखवलं, जीवाश्म म्हणजे काय, फॉसिल म्हणजे काय, हे सगळे जे क्वेश्चन्स आयोगाने उचललेले आहे इदर याच्यामध्ये और दुसऱ्या सब्जेक्टमध्ये मी कव्हर करून दिलेले आहे. ठीक आहे. तिथे म्हणजे फक्त असं नाही की स्टेट बोर्ड पण म्हणजे फक्त कोर्स घेतलेला आहे, स्टेट बोर्ड पण घेतलेला आहे. आणि परत मॅडम ॲपमध्ये जा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यात मेन म्हणजे की टॉपिक नंतर त्याच्यावरचे आयोगाचे आलेले सर्व PYQ आतापर्यंतचे ते कव्हर करून घेतलेले आहे. आणि मी होमवर्क त्यांना फक्त खूपच क्वचित होमवर्क त्यांना दिलेला आहे. सगळे PYQ त्यांना कव्हर करून दिलेले आहे. आणि हे जे लेटेस्ट पेपर होतात हे मी त्याच्यामध्ये अपडेट करत राहते. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मॅडम कंटेंटमध्ये जा आणि खडक खाली या. हे ते स्टेट बोर्ड, त्याच्यानंतर हवामान, नदी प्रणाली, हां खनिज हां याच्यामध्ये हृदयमध्ये. ठीक आहे. खडक प्रणाली आणि याच्यामध्ये नोट्समध्ये हे तर सगळं तुम्हाला मिळेलच. पण खडक प्रणालीच्या सगळ्यात मेन म्हणजे की या ठिकाणी वरती चालले जा. ठीक आहे. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये तुम्हाला हे बेसॉल्ट वगैरे ह्या सगळ्या विषयीची सगळी नॉलेज आहे. मॅडम बॅक या. हे मी तुम्हाला नोट्स दाखवण्याचं काही कारण नाही, इथं सगळ्या महाराष्ट्राजवळ काही त्याचं नवीन नाही. हां याच्यामध्ये मेन म्हणजे की तुम्हाला याचे जे नकाशे आहे, जे हे खडकाचा नकाशा आहे, हां हे इम्पॉर्टंट आहे. मी आपल्या म्हणजे यांनी जर सपोज म्हणजे विदर्भ आयसने याच्यावरती इतकी मेहनत घेतली की तुम्हाला जिओग्राफी महाराष्ट्राचं जे 5च्या 5ही मार्क मी तुम्हाला प्रूफ करून देणार आहे. आपल्याजवळ वेळ मी तुमचा भरपूर घेणार नाही. याच्यातला हर क्वेश्चन मॅपमध्ये जरी तुम्ही गेले कंटेंटमध्ये, ठीक आहे, तरी तुमचा क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतो. इतके व्हिज्युअल म्हणजे जर पेपरच्या आधी जर तुम्ही फक्त मॅथ्स चाळून गेले, पूर्ण पुस्तकही वाचू नका, काहीच नाही, एकदा तुम्ही मॅप जरी वाचून गेले, सगळे याच्यावरचे मॅप्स मी कव्हर केलेले आहे. ठीक आहे. इन अ डिजिटल फॉर्मॅट. चलो दुसरा प्रश्न घ्यायचा आपण. PPT वरती मी शिकवत नाहीच आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. ओके चला आता आपण पटापट जो आता आपली स्पीड वाढणार आहे, तुम्हाला बेसिक कळलेलं आहे. ओके पहा, हा जो क्वेश्चन आहे हा याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की शिखर आणि ठिकाण आणि याची उंची. ठीक आहे. आपल्याला सपोज काहीच माहीत नाही आणि आपण मॅडमकडून शिकलो पण नाही आहे आणि आपलं बेसिकही करणे आहे, आपण फ्रेशर आहे. ह्या केसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट संपूर्ण महाराष्ट्राला एक गोष्ट हमखास माहीत आहे, ती म्हणजे तो कोर्स, तो जो कोड आहे तो इतका फेमस आहे, इतका तो बच्चा को मतलब रिसाइट है. ठीक आहे. कोणता की कसा मी हसतो. ठीक आहे. कसा मी हसतो. ठीक आहे. हा ते एवढा फेमस म्हणजे एकदम म्हणजे कोडही बनवायची गरज नाही, इतका तो फेमस कोड आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही सांगा क म्हणजे कळसुबाई, स म्हणजे साल्लेर, एवढंही आपल्याला माहित नसेल, सो आपण पूर्ण ब्लँक आहे याच्यामध्ये, तरी पण आपल्याला एवढं समजते की ह्या सगळ्यात जास्त मोठा आणि त्याच्यानंतर साल्लेर म्हणजे सावरून कुठला तरी अक्षर आहे, तर साल्लेर म्हणजे त्याच्यापेक्षा काय आहे मोठा आहे. त्याच्यामध्ये कळसुबाई नाही आहे, म्हणजे सगळ्यात मोठा काय राहणार आहे साल्लेर. मग याच्यातलं सगळ्यात मोठं काय आहे हे, बस तेवढंच ऑप्शन मारायचं होतं. तुम्ही एकाच ऑप्शन, पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला हे सॉरी याच्यामध्ये म्हणजे चौथ्याचं पहिलं हे एकाच ऑप्शनमध्ये दिसत आहे, बाकीच्या याच्यात आहेच नाही, ऑटोमॅटिकली हे इलिमिनेट होतात. काहीच म्हणजे तुम्हाला याची गरज नव्हती याच्यामध्ये. ठीक आहे. बाकी आता तुम्ही म्हणाल माझ्या कोर्समध्ये शिखरांमध्ये तुम्हाला हे जे आहे काय म्हणजे याचे त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, साल्लेर वगैरे ह्या सगळ्यांचे मॅपिंग करून दिलेले आहे. मॅप्स आहे ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला हे वाचायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही. तिथेच ट्रिक खाली ज्या मी ट्रिक्स दिलेल्या आहे आणि तिथेच तुम्हाला बस मॅप्स थ्रू जायचं आहे. ठीक आहे. चला मी सांगते तुम्हाला कुठलं कुठे येणार आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा जो क्वेश्चन आहे हा बघा, याच्यामध्ये त्यांनी औष्णिक वीज केंद्र विचारलेलं. याच्या आधीचा जो आपला क्वेश्चन होता इट्स ओके, तो होता की शिखर आणि त्यांची उंची. म्हणजे आपल्याला फॅक्च्युअली आता दुसरा टॉपिक लिहा तिथे, मुद्दा दुसरा आपल्याला मार्क्स आपल्या पदरी पाडण्यासाठी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे की जे शिखर आहे, जे पर्वतरांग आहे, त्यांच्या उंच्या, त्यांच्या असेंडिंग डिसेंडिंग हे सगळं म्हणजे प्राकृतिक महाराष्ट्रावरच अजूनही आपण आहे, ह्याच्यावरती हमखास क्वेश्चन आहे. म्हणून आता पहिले खडक प्रणाली होता पहिला टॉपिक. ठीक आहे. तुमचा टॉपिक मी पाठच करून घेते एंडपर्यंत, जर तुम्ही लेक्चर पाहिलं आणि पळवा 1.5च्या स्पीडनी, जास्त पळवू नका, ऑलरेडी मी फास्ट आहे. खडक प्रणाली याच्यावर हा एक टॉपिक फिक्स करा. सगळे PYQ, सगळे लेक्चर, सगळे मॅप सगळं करून बिलकुल आला तर प्रश्न सुटलाच नाही पाहिजे. दुसरं महाराष्ट्र प्राकृतिक, जे आपण ते पाहिलं आता याच्या आधीचा. आणि तिसरं औष्णिक वीज केंद्र म्हणजेच हे याच्यामध्ये सगळे ऊर्जा संसाधने याच्यावरती
ह्याच्यावरती एक क्वेश्चन आहे हमखास, इधर ते कोणतीही ऊर्जा विचारतात. आता इथे औष्णिक विचारले. आता आपल्याला कोराडी, उरण, फेकरी, पारस हे विचारले आहे आणि या ठिकाणी काय विचारले आहे तर त्यांनी जिल्हे विचारलेले. आता तुम्ही मॅडम ॲपमध्ये जा आणि खनिज संपत्ती टॉपिकमध्ये मॅपमध्ये पोरांना ठीक आहे. आता आपण बघू की हा जो क्वेश्चन आहे काहीच गरज नव्हती, खूप सोपा प्रश्न आहे, काही एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे, पण फक्त मॅपवरती कव्हर केलं आहे. टॉपिक तर डिटेलमध्ये घेतलेलेच आहे, सगळे लास्ट इयरचे PYQ सॉल्व्ह करून दिलेलेच आहे मी, बट मॅपिंगमध्ये गेलेलो आहे आपण. डायरेक्टली खनिज संपत्तीमध्ये जायचं किंवा खनिज संपत्तीच्या मॅपमध्ये असेल ते, आणि ऑलमोस्ट म्हणजे सगळं ईच अँड एव्हरी कण आणि कण पण महत्त्वाचा. ठीक आहे, मग हे पण नाही ते पण नाही असं नाही, पेपरमध्ये काय येतं आणि त्याच्यानुसार आपण गेलेलो आहे. ठीक आहे, खनिज संपत्तीच्या मॅपमध्ये बघा. हां ह्याच्यामध्ये हां पुढे घ्या मॅडम. नाही ऊर्जा संसाधनांमध्ये जावं लागेल, खनिज नाही. हे तुम्हाला दाखवत आहे याच्यासाठी की बघून घ्या, कारण की पोरांचं असते की यार आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, नाही आलाय का, बरं ठीक आहे चला, त्याला वेळ लागेल आहे तो मॅप, पण तुमचा वेळ जातो आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हर याचे मॅप एल्स जे काही आहे ते जे बेसिक आहे ते आपण ऑलरेडी कव्हर केलं. एकदम शॉर्ट आणि क्रिप्स नोट आहे, माझे हँड रिटन नोट्स आहे. म्हणजे भरपूर ऊर्जा संसाधनामध्ये तुम्हाला पवन ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, त्याच्यानंतर हे ऊर्जा ते ऊर्जा हे सगळं वाचण्याची काही गरज नाही आहे. एकदम क्रिप्स डाटा, मटेरियल कुठलं येते काय, आणि इव्हन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पासून अजून काय तिथले तिथे रिपीट, आणि ते हमखास मार्क्स तुम्हाला मी कव्हर करून दिलेले आहे. ठीक आहे, चला मग हा झाला म्हणजे आपल्या 3 मार्क्स आता पक्के झालेले आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन घ्या मॅडम. आणि आय गेस आपला हा पेपर जो आहे 2023चा प्रिलिम्स, हे भारतावरचा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तो याच्यात आता चुकून आलेला आहे, बट सपोज जर भारताचा क्वेश्चन आहे खूप सिंपल आहे, तुम्हाला माहिती आहे स्वच्छ याच्यामध्ये इंदोर त्याचा आन्सर राहणार आहे. ओके, चलो पुढे जाऊ. आता हा पेपर आपला झालेला आहे 2023चा कंबाईनचा बी आणि सीचा कंबाईन पेपर होता. आता आपल्याला याच्यात आपण 4 ते 5 प्रश्न पाहिले, ते पाहिले की डायरेक्टली कसे ॲक्सेस होतात, काय ट्रेंड आहे, स्टेट बोर्डातून किती इम्पॉर्टन्स आहे, मॅपिंग थ्रू कशा प्रकारे क्वेश्चन येत आहे, आणि कंटेंटमध्ये कसं आहे आणि काय कंटेंट त्या ठिकाणी आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे. आता याच्यानंतर आता आपण बघू की मेन्स. बरं मॅडम सोपं होतं हे, प्रिलिम सोपी असते, मेन्सचं काय आहे तर 5 नोव्हेंबरला झालेली ग्रुप बीची मेन्स, ही 5 नोव्हेंबरला झाली आहे ग्रुप बीची मेन्स आहे ही. याच्यामध्ये जो आहे हा क्वेश्चन पुढे घ्या मॅडम, हा आय थिंक भारताचा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही चेक करा की आपल्याला किती क्वेश्चन आले. याच्यातही 5 ते 6 क्वेश्चन आले. मेन्सचा पेपर आहे म्हणजे मेन्समध्ये पण आपले 5 ते 6 मार्क्स आपल्या बदली तुम्हाला पाडून घ्यायचे आहे हमखास. ठीक आहे, आणि एकदम कंटेंट आणि एकदम सटीक तितकंच करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये आता नदीवरती हा प्रश्न आहे, तुम्हाला कळलं असेल. महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाही, म्हणजे कोकण हा भाग मी इतका डिटेल घेतलाय, तो यूट्यूबवर फ्रीली पण अवेलेबल आहे की कोकण हा एकदम सेपरेट मी चॅप्टरच घेतलेला आहे. तर मॅडम तुम्ही कोकणमध्ये जा. तसं याचं उत्तर सोपं आहे, हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे, वैतरणा, उल्हास, आंबा हे सगळं माहिती आहे. मी तुम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे मला. ठीक आहे, प्राकृतिक, महाराष्ट्राच्या प्राकृतिकमध्ये पहिलाच नंबरचा टॉपिक असेल. प्राकृतिकमध्ये कोकण विभागमध्ये जाईल ते. हे पहा, कोकण विभाग नावाचं पूर्ण हे आहे, नोट्समध्ये जायचं आपण. आणि कोकण विभागामध्ये जर आपण गेलो तर बघा या ठिकाणी आपण काय काय कव्हर केलं आहे तुम्हाला माहिती आहे की सगळ्या याच्यातल्या जमाती केलेल्या आहे, पूर्ण कोकणातल्या सगळ्या किती कोणत्या कुठल्या याच्यात आहे, नद्या कोणत्या कोणत्या आहे, जो नद्यांवरचा क्वेश्चन आहे आता लिहून ठेवा तिथे. 4था टॉपिक नद्या, नद्यामधले स्पेसिफिकली जास्तीत जास्त कोकणातली नद्या. ठीक आहे, लिहिलं हे तुम्ही, हे तुम्हाला कलेक्ट करायचं आहे ह्या लेक्चरमधून. मी तर माझी पब्लिसिटी लावतच आहे आणि मी सरळ सांगते तुम्हाला, कारण रिअल कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो तुम्ही ॲब्झॉर्ब केला पाहिजे. ह्या सगळ्या गोंधळात, ह्या सगळ्या मार्केटमधून ॲक्च्युअल खरं काय आहे आणि तिथून आपण काय घेतलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, आणि तो अपडेटेड आहे कारण हर MCQ तुमच्यापर्यंत आलेला राहील त्याच्यामध्ये. ठीक आहे, चलो. तर याच्यामध्ये नद्या, बेट कुठले आहे, कुठे आहे, खाड्या आहे, मृदा उद्योग, म्हणजे मी पाठ करून घेतलेलं आहे मॅपिंग प्लस ट्रिक्स देऊन. खाली या मॅडम, नद्यांवरती या.
हां, हे तर बाकी आता हे आहे, बघून घ्या तुम्ही, कारण की कसं आहे आता इथे हा ॲक्सेस आहे, बाकीच्यांना जे पेड स्टुडंट आहे त्यांनाच ॲक्सेस आहे, ठीक आहे, म्हणून तुम्ही बघून घ्या आता त्याचं. हे बघा इथे नद्या दिलेल्या आहे, ठीक आहे, ह्या पूर्ण याचा इकडे मी कोड पण पोरांना लिहून दिलेला आहे आणि त्याच्यावरच तिथे त्याच्या खाड्या आहे, हे तुम्हाला इथून आता कळलं असेल. हा टॉपिक तुम्ही आय थिंक 4थ्या नंबरचा लिहून घेतलेला आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. रिपीटेडेड क्वेश्चन पण मी तुम्हाला दाखवणार, ठीक आहे. हा आपला दुसरा पेपर आहे, याच्यानंतर बस एक आता 10 मिनटं मॅक्स आपलं लेक्चरमध्ये मी फिनिश करते. ओके, चला मग आता हा क्वेश्चन झाला. हां, याच्यामध्ये परत अजून तुम्हाला जे वाटते की बेसिक रिपीट होणार नाही हे ते, परत अजून आलंय, दख्खनचे पठार बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांनी बनलेले आहे. कारण याचं कारण तुम्हाला मी काय सांगितलं होतं, बेसॉल्टचं मी काहीच माहीत नाही आपल्याला, थेरी माहीत नाही आपल्याला, त्याचं उद्रेक माहीत नाही, काहीच पण मी काय म्हटलं होतं, फक्त इतकं लक्षात ठेवा, कारण स्टेट बोर्डमध्ये नाव आलेलं आहे बेसॉल्ट खडकाचं दुसरं नाव ज्वालामुखीय खडक. बस झालं, फिनिश, दुसरं काहीच नाही, ज्वालामुखीय प्रक्रिया, बाकी काहीच नाही, म्हणजे फक्त त्याचं उत्तर आहे. फिनिश. म्हणजे कळलं तुम्हाला की काय तुम्हाला लक्षात ठेवायचं. बेसॉल्ट सगळ्याच महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या नोट्स सगळ्यांजवळ आहे, सगळं सोपंच आहे, पण आपल्याला एक्झॅक्ट मारायसाठी आता ह्या फक्त सोबत आपण तुम्ही काय म्हणते त्याला बाकीच्या ठिकाणी पण कन्फ्यूज होऊ शकले असता, ठीक आहे, पण ते आपल्याला करायचंच नाही. आणि आपल्याला ज्वालामुखी हे जेव्हा फिक्स माहिती आहे त्यावेळेस आपण किती ऑप्शन इलिमिनेट करू शकतो या ठिकाणी की ज्वालामुखी आहे बा, बेसॉल्टचं नाव ज्वालामुखी, ज्वालामुखीच्या उद्रेकाने झाला असेल. ओके, हां चल ठीक आहे, म्हणजे ए आणि सी तर कोणत्याही हालतीत नाही पाहिजे, फ्रेशरसाठी पण सांगत आहे. मग जेव्हा आपल्याला बी पाहिजेच तेव्हा हे 2 ऑप्शन इलिमिनेट होतात, 50% तशी पण रिस्क तुमची कमी झालेली आहे आणि म्हणून मग तुम्ही फक्त ब वरती जाल, कारण याचा तो ऑप्शन येतच नाही, कारण ब आपल्याला एनी हाऊ पाहिजे, ठीक आहे. चलो, म्हणजे बेसिकवरती चालू आहे आपलं. नेक्स्ट म्हणजे हा तुम्हाला आता परत अजून तिथे लिहा की प्राकृतिकच्या समोर अजून एक लाईन ओढा की त्याच्यावरती क्वेश्चन्स रिपीट आहे. सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते, ती त्याचे नाव काय आणि त्याचं आता हे तुम्हाला लास्ट मॅप मी माझ्या ॲपमध्ये जाऊन दाखवते. ह्याच्यामध्ये मॅडम तुम्ही प्राकृतिकला जा. पर्वतरांगा मॅप असेल प्राकृतिकमध्ये, पर्वतरांगांचा मॅप असेल. हां पहा, म्हणजे तुम्हाला काही वाचायची गरजच नाही, मॅप्समध्ये जायचं सरळ सरळ, इथे डायरेक्टली नदी आली आहे वरती असेल, हां इकडे, हां ठीक आहे, डायरेक्ट पर्वतरांगांचा मॅप आहे, हे ऑलरेडी ॲपमध्ये ऑलरेडी आहे मॅप्समध्ये. फक्त मॅप जरी पाहून घेतले तरी तुमचे 5 मार्क्स हमखास आहे. हे मी तुम्हाला विथ प्रूफ फिजिकल दाखवत आहे याच्यावरती, ठीक आहे. त्याच्यामुळे कुणावर विश्वास ठेवायची तुम्हाला गरज नाही आहे. तुमचा पेपर, तुमचे क्वेश्चन पेपर, तुमचा ट्रेंड, तुमचे मार्क्स हे तुमचे असले पाहिजे, ठीक आहे. आता डायरेक्टली सरळ सरळ आता त्यांनी काय म्हटलं, सोलापूरमध्ये जाऊ आपण, थोडंसं खाली घ्याल का मॅडम. हां, सोलापूरकडे आपण गेलो, इथे शंभू महादेव, म्हणजे सातारा सांगली इकडे सोलापूरकडे शंभू आणि महादेव रांग आपली जात आहे, इतकं आहे, बस झालं. हे आपण पिक्चर आणि पिक्चरिटिकल जी मेमरी असते ती आपली स्ट्रॉंग असते, ठीक आहे. मग महाराष्ट्र भूगोलाचा कुठेही काही प्रश्न आला तरी तुमचा तो चुकायलाच नाही पाहिजे, एनी हाऊ, प्री असो चाहे मेन्स, मग ती राज्यसेवेची असो, ब ची असो की क ची, ठीक आहे. पुढे जा मॅडम. एक ॲपमध्येच तुम्ही एक अभयारण्याचा क्वेश्चन येणार आहे आता नेक्स्ट, बरं ठीक आहे दाखवून देते. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आहे याच्यामधला की अभयारण्याचा क्वेश्चन आलेला आहे, तुम्हाला माहिती आहे की जिल्हा आणि अभयारण्य, सागरेश्वर, तुंगारेश्वर, नरनाळा, चपराळा, आता याच्यावरती मी त्यांना पोरांना कोड पण करून दिलेले आहे. त्याच ठिकाणी त्यांचं कोड आहे, त्याच ठिकाणी त्यांचा मॅप आहे आणि कशा प्रकारे ते काय म्हणते त्याला ट्रिकनी लक्षात ठेवायचं ते पण मी सांगितलं होते. सांगरे सागरा म्हणून एक त्यांना हे पण सांगितली होती मी, कोड पण सांगितला होता. त्याच्यामुळे सांगरे सागरा एक जरी कोड लावला तरी आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर हे आता इथे खूप कन्फ्यूज होते पोरांचं, अर्नाळा, नरनाळा आणि अर्नाळा, नरनाळा, अजून हे नाही कुठलं तरी कर्नाळा, येस अर्नाळा, नाव नव्हतं आठवत मला, अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक कोड दिला होता. अपन हिंदी में बात करते तो कैसे करते कि सब नाप तोल के लेते ये लोग, ठीक है, सब हर चीज़ गिन गिन के चुनते, ठीक है, ऐसा बोलते. तो नाप कर नाही, ये नाप कर लो, वो नाप कर लो, ठीक आहे. तर नाप करच्या एका कोडवरून मी हा कन्फ्युजन दूर केला होता, कारण इथे असंख्य क्वेश्चन तुम्ही PYQ उचलून पहा, माझ्या PYQ सिरीजमध्ये गेले तरी पहा, असंख्य क्वेश्चन फक्त इथे कन्फ्यूज केलेले आहे तुम्हाला, ठीक आहे. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या तिन्ही याचं कन्फ्युजन एकाच कोडमध्ये विथ मॅप कव्हर करून दिले आहे तिथे. आता मी परत तिथे जात नाही कारण आपण टाइम एक्सीड करत आहे. सो नाप कर, ना
क र, बस हा कोड एक लक्षात ठेवा आणि तिथे लिहून घ्या. अभयारण्यांवरती एक आपल्याला हमखास हा टॉपिकवर क्वेश्चन आहे, तो लिहा तुम्ही, तो टॉपिक आणि नापकर हा कोड. कसा तर पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी की हा काय, हे आहे अकोला. ठीक आहे, अकोल्याचा आहे नरनाळा. ठीक आहे, हा आहे अकोला, अकोला नरनाळा. त्याच्यानंतर पालघरचं आहे, बरोबर, पालघरला आहे अर्नाळा. ठीक, पालघरला आहे अर्नाळा आणि रायगडला आहे कर्नाळा. आलं लक्षात. जो दुसरा लेटर आहे हे काय, ते ठिकाण आहे. ठीक आहे, म्हणजे अकोला, पालघर आणि रायगड, आणि हे जे आहे नरनाळा, अर्नाळा आणि कर्नाळा हे काय आहे, अभयारण्य आहे. कळलं तुम्हाला इथपर्यंत? हे मी समजून सांगतच नाही कारण मला हा लेक्चरमध्ये मी डिटेल हर एक टॉपिक खूप डिटेल्समध्ये घेतलेला आहे मी तुमचं. ओके, चलो. तर मग आता हा पेपर आपण एंड समजू. 5 नोव्हेंबरचा मेन्सचा बीचा पेपर आहे. आता लास्ट पेपर आहे आपला, तो म्हणजे ग्रुप सीचा 17 डिसेंबरचा, ज्याची सुवर्ण संधी खूप लोकांना ही मेन्स द्यायला मिळाली आणि याचा सगळ्यांचा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. पण त्याच्यातही ज्यांचे 1-2 मार्कांनी गेलेले आहेत त्यांनी चेक करा, जिओग्राफीमध्ये जाऊन जी हमखास मार्क्स होती तिथे आपण चुकवलेलं आहे. मग जर तुम्ही हमखास चुकवत असाल तर बाकी तर तुम्ही ऑलरेडी कॉम्पिटिशनमधून आउट असता. सो 17 डिसेंबरला झालेली ही जी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चुकायलाच नव्हतं पाहिजे, इतकी गोल्डन चान्स परत नाही मिळत. ठीक आहे, सो याच्यामध्ये पहा तुम्ही, पहिला क्वेश्चन हा आहे की सह्याद्री, आता याच्यामध्ये सह्याद्री पर्वत, अरबी समुद्र, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे का, कोकण किनारपट्टी दक्षिणेची इतकी किलोमीटर आहे का, त्याच्यानंतर कोकणाचं इतकं किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे का, वगैरे वगैरे. ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला काही माहीत असो नसो, महाराष्ट्राचा कोकण विभाग तर मी डिटेलमध्ये घेतलेला आहे. हे तर डायरेक्ट तुमचं मॅपवरून सुटून जाईल, पण मी बेसिक सांगते. जर लॉजिकनी जरी जायचं आहे याच्यामध्ये तरी पण एक हमखास मार्क्स म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक आपला झाला आहे. मी महाराष्ट्राच्या प्राकृतिकमध्ये पोरांना नेहमी वारंवार हे मॅप सांगितलेला आहे की महाराष्ट्र इकडे किती आहे, 800 किलोमीटर, आणि असा किती आहे तर 700 किलोमीटर. पण मी त्यांना सांगितलं होतं की किनारा जो आहे हा दंतूर आणि रिया प्रकारचा असल्यामुळे हे जी लांबी आहे ही 720 किलोमीटरची आहे. हा डिफरन्स मी त्यांना आवर्जून सांगितला होता, कारण तो रिया आणि दंतूर तो कसा आहे, काय कन्सेप्ट आहे हे मी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्याला इथे उत्तरापर्यंत नाही, आपल्याला इथे कन्सेप्ट नाही पाहिजे, आपल्याला उत्तर टिक करायचं आहे. 700 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, म्हणजे 720 हे 700 पेक्षा जास्त आहे की नाही, म्हणजे आपल्याला सी पाहिजे कोणत्याही हालतीत. बस इतकं आपल्याला प्राकृतिकवरून महाराष्ट्राच्या याच्यावरून आपल्याला कळलं आहे. ठीक आहे, आता म्हणजे आपल्याला सी कन्फर्म पाहिजे, म्हणजे आपले 2 ऑप्शन ऑलरेडी कट झालेले आहे. आता एक तर तुम्ही 3 मारा नाही तर 4 मारा, पण अशा केसमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे PYQच्या एक्सप्लेनेशनच्या टॉपिक नंतर PYQ एक्सप्लेनेशनमध्ये मी घेताना तुम्हाला हाऊ टू इलिमिनेट, हाऊ टू टिक हे सगळं शिकवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल काय होतं की स्टेट बोर्ड 6वी ते 12वी असल्यामुळे तुम्हाला त्याचा एनीहाऊ फायदा भारतासाठी आणि मेन्ससाठी सगळ्यासाठी होणारच आहे. पण PYQ सिरीजमुळे PYQ कसे टॅकल करायचे आणि काय रिपिटेशन आहे हे तुम्हाला मी तिथल्या तिथे सांगितलेलं आहे. आता याच्यात जेव्हा 50-50% मध्ये रिस्क आहे तेव्हा तुम्ही कोणतं ना कोणतं मारणार, पण त्यातल्या त्यात मी सांगितलं की होलिस्टिक अप्रोचने राहायचं, ऑलवेज सर्वसमावेशक. तुम्ही डाऊट करायचाच नाही, निगेशन जर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही तर. सो ऑलरेडी याचं उत्तर काय मारणार तुम्ही, वरीलपैकी सर्व. याचं उत्तर काय, वरीलपैकी सर्व. मग आता हे जे आहे हे आपली ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ही जाऊन तुम्ही नोट्समध्ये काय करायची आहे तर ॲड करायची आहे. ठीक आहे, आणि हे ॲड पण मी तुम्हाला करून दिलेलं आहे. ठीक आहे, आणि आपला कोर्स वारंवार अपडेट होत असतो. आपल्याला त्याच्यामध्ये आता फक्त नवीन जे PYQ आता मी त्याच्यामध्ये परत ॲड करत आहे. ठीक आहे, चलो आगे बढ़ेंगे. आता सह्याद्रीच्या पूर्वेकडे उत्तराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो, हा पण परत प्राकृतिकचा भाग आहे. पुढे खालीपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्या आहेत. टेकड्यांचा एक वेगळा फक्त मॅप आहे, मॅपमधून जरी तुम्ही इझिली मारू शकता. हे सगळ्यांना माहिती आहे. आता काय म्हणते अमरावती, गाविलगड. ठीक आहे, विदर्भ आहे अमरावती. ठीक आहे, तुम्ही येऊन नक्की भेट द्या. चलो पुढे, शिवना नदी प्रणाली हमखास, त्याच्यावरती एक प्रश्न असतोच आणि मी मेन्सचा पेपर घेतलाय हा. ठीक आहे, चला तर म्हणजे आता नदी प्रणालीमध्ये जायचं ॲपमध्ये आणि परत तिथे जाऊन नदी प्रणालीमध्ये जाऊन गोदावरीमध्ये जायचं. गोदावरीमध्ये इतकी डिटेल घेतली आहे, गोदावरी तर पोरांना मी पाठ करून घेतली आहे, म्हणजे ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये पण. तिथे गेल्यानंतर डायरेक्टली मॅप जरी केलं तरी तुम्हाला शिवनावरती कुठलं धरण आहे, तिचं अजिंठामध्ये कुठून तिचं उगमस्थान आहे, सगळं पिक्चॉरिटिकली सांगितलेलं आहे, नॉट थेरी. ठीक आहे, चलो आगे बढ़ेंगे. हा जुना कोर्स हे आहे, ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं एक हे मिळेल पोस्टर, जे की माझ्या ॲपचं, माझ्या महाराष्ट्र भूगोलाच्या कोर्सचं संपूर्ण कव्हर केलेलं, म्हणजे त्या राज्यसेवा ब क पूर्व असो मुख्य, पण त्यासोबत मी त्याच ठिकाणी त्यांना 6वी ते 12वीचे स्टेट बोर्ड दिलेले आहे पूर्ण. ठीक आहे, सो याच्यामध्ये ह्या कोर्समध्ये काय आहे ना, काही गोष्टी कंटेंट तुम्हाला फ्री नाही आहे. ठीक आहे याच्यामध्ये, पण जो आता मी हा अपडेट केलेला आहे कोर्स,
आणि PYQ पण आहे. सो हा मी आता जो अपडेट केलेला आहे याच्यामध्ये काय राहील की जे लेटेस्ट आता आहे म्हणजे 21 पर्यंतचे सगळे PYQ कव्हर आहेत. 22-23 हे सगळे प्री प्लस मेन्स सगळ्या एक्झामचे त्याच्यामध्ये हळूहळू अपडेट होतील. कधी होतील आय डोंट नो, कारण की ते तुम्हाला त्यात लोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये येतील. तोपर्यंत तुम्ही बाकीचं कव्हर करा, ते अपडेट राहतील याच्यामध्ये. या कोर्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला मी काही गोष्टी फ्री करणार आहे, त्या म्हणजे फ्री इन द सेन्स फ्री ॲक्सेस. याच्यासाठी तुम्ही माझा कोर्स घ्या गरजेचं नाही आहे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही ऑलरेडी हे असेल तर फक्त डायरेक्शन घ्या माझ्याकडून आणि पुढे जा. फक्त मी हे म्हणत आहे तुम्हाला की तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता किंवा काय तुम्हाला फक्त ॲपमध्ये जायचं विदर्भ IASच्या, त्याच्यामध्ये जाऊन माझ्या कोर्सवरती जायचं. आता त्याचं बॅनर चेंज झालेलं राहील आज उद्या परवामध्ये, अशा प्रकारे हे अपडेटेड राहील. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट रेड कलर किंवा पण काय तुम्हाला फ्री कंटेंट आहे तो तरी ॲटलिस्ट सगळ्या महाराष्ट्राने आय थिंक यूज करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तर त्याच्यामध्ये काय मिळणार तुम्हाला, तर एक मी पोरांसाठी ट्रॅकर शीट बनवली आहे. ठीक आहे, ही मी म्हणते त्यांना की तुम्ही फ्री करा सगळ्यांसाठी. ठीक आहे, ही ओपन टू ऑल ठेवते, तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या. ॲटलिस्ट तितका स्वतःचा फायदा करून घ्या. कोर्स घ्याच मी म्हणत नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, ट्रॅकर शीट तिथून डाउनलोड करा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे सगळे PYQ मी तिथे कव्हर करून दिलेले आहे. तर ते महाराष्ट्राचे जिओग्राफी रिलेटेड त्याच्या पण त्याची जी PDF आहे, जर तुम्हाला मार्केटेड बुक्स कुठलं नाही घ्यायचं आहे किंवा तुमची परिस्थिती नाही और वॉट एव्हर, तर तुम्ही जाऊन तिथून डायरेक्टली ऑनलाईन PDF डाउनलोड करून घ्या. मी ही फ्री करायला लावते तुमच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलेबसची प्रिंट जी आहे त्याच्यामध्ये जर सपोज तुम्हाला आता सिलेबस यार काय नवीन सिलेबस आहे, काय कुठे जायचं, कुठे सर्च करायचं, त्याच्यावर सरळ तर विदर्भ IASच्या ॲपवर जायचं, सुप्रिया मॅमच्या ॲप कोर्समध्ये जायचं, तिथून ग्रुप ब आणि ग्रुप क साठीचा नवीन अपडेटेड सिलेबस डायरेक्टली PDF तिथून घ्या. त्याच्यानंतर संपूर्ण स्टेट बोर्ड, 6वीचं स्टेट बोर्ड पाहिजे, 7वीचं पाहिजे, जिओग्राफीचं 8वीचं पाहिजे, सगळ्या स्टेट बोर्डची PDF तिथे 6वी ते 12वी सगळ्या PDFs तिथे अवेलेबल आहे. मी त्या फ्री करायला लावते. सगळ्या स्टेट बोर्ड्स, हे सगळे स्टेट बोर्डची जर तुम्हाला वाटलं तुम्हाला की आपल्याला PDF पाहिजे तर ती तिथे जायची, फ्रीली अवेलेबल आहे, डाउनलोड करून घ्यायची. ठीक आहे, त्याच्याबरोबर आता जे हे क्वेश्चन पेपर आहे सगळे 2023, 2022, 2021 आणि 2020 आणि हे जे सगळे क्वेश्चन पेपर आहे याच्यातली लेटेस्ट क्वेश्चन पेपर म्हणजे आयोगाचे क्वेश्चन पेपर, हे मटेरियल तुम्हाला ऑलरेडी MPSC मटेरियलवर तर फ्री आहे. पण जर तुम्हाला स्पेसिफिकली पाहिजे की या लेटेस्टमध्ये पेपर पाहिजे प्री प्लस मेन्सचे, तर ते मी तुम्हाला इथे याच्या PDF इथे अवेलेबल करून ठेवायला लावते. सो दॅट तुम्ही ॲपमध्ये गेले तर ते तुम्ही फ्रीली ॲक्सेस करू शकाल. आय थिंक अजून तुम्हाला काय देऊ मी, बाकीचे सगळं जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे, सगळं सोपं आहे. फक्त कसं आहे तुम्हाला डायरेक्शन देणं माझं काम होतं. आणि अजून पुढे तुम्ही इथपर्यंत लेक्चर केलं त्याच्यासाठी खूप थँक्यू. आपल्याला इथे असिस्ट केलं मॅडमनी, स्नेहा मॅमनी, सो त्यांच्यासाठी मी खूप खूप थँक्यू. आणि कारण की विदर्भ IASची टीम आहे, दिस इज सच अ टीम वर्क आणि त्याच्यामुळेच हे पॉसिबल आहे. मी नेक्स्ट घेते. सो त्यांच्या सगळ्यांचे आभार. आणि प्रहार ही बॅच आपली लॉन्च झाली. मी ऑलरेडी आधी पण सांगितलं आहे, जे पोरं आहेत त्यांना माहिती पण आहे, ज्यांना एनी हाऊ क्रॅक करायची आहे ही 19 जूनची एक्झाम, त्यांच्यासाठी प्रहार ही न्यूली अपडेटेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी ही बॅच जॉईन केलेली आहे. जे फ्रेशर असतील त्यांनी आवर्जून इथे वन स्टॉप सोल्युशनमध्ये खूप माफक दरामध्ये तिथे अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे, तेही जॉईन करू शकतात. त्याच्यानंतर एक सिंहावलोकन म्हणून बॅच आहे जी राज्यसेवेसाठी पर्टिक्युलरली डिझाईन केलेली आहे, ती पण तुम्ही तिथे जॉईन करू शकता, जे ऑलरेडी लॉन्च झालेल्या आहे. आणि ही आपली वार्षिकी आहे, आपलं ग्रीन बुक आहे विदर्भ IASचं स्वतःचं, ज्याच्यामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे तर एनी हाऊ तुम्हाला 2023 तर करावंच लागणार आहे. तर याच्यामध्ये हे जे आहे ही फक्त ही जी PDF आहे ही 250 पेजेसची आहे. फक्त 80 रुपयामध्ये हे शुल्कामध्ये तिथे तुम्ही जाऊन तुम्हाला ती PDF मिळून जाईल. ठीक आहे, चलो देन मग आता हळूहळू कोर्स अपडेट होईल. सो त्याच्यासाठी आणि थँक्यू, तुम्ही आतापर्यंत कोऑपरेट केलं. चलो बेस्ट ऑफ लक.